राज्यघटना ज्यावेळेस लिहिण्यात आली होती त्यावेळेस या देशाचं मल्टीकल्चर, मल्टी डायव्हर्सिटी आणि एथेनिक या सर्व गोष्टी लक्षात घेत असताना शिक्षण हा स्टेट सब्जेक्ट होता, म्हणजे राज्याचा सब्जेक्ट होता. केंद्राकडे असणारं सगळं ज्याला आपल्याला म्हणता येईल की हायर एज्युकेशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन जे आहे त्याच फक्त असणारं त्या ठिकाणी होतं. परंतु काँग्रेस पार्टीने 42वी घटना दुरुस्ती करून शिक्षण हे राज्याच्या कक्षेतून काढून त्यांनी असणारं कन्करंट लिस्ट मध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलं. कन्करंट लिस्ट मध्ये टाकल्यामुळे घटनेच्या 254व्या कलमामुळे केंद्राने जेवढे कायदे केले त्या कायद्यांना राज्य सरकारला मान्य करावं लागलं, अशी असणारी परिस्थिती आहे. शिक्षण जरी स्वतःकडे घेतलं असलं केंद्र शासनाने, त्यांनी फक्त कमिट्या केल्या. मान्यतेचे अधिकार जे पूर्वी युनिव्हर्सिटीज कडे होते, राज्यांकडे होते, ते काढून घेऊन त्यांनी बोर्ड्स जे केले त्या बोर्ड्सकडे त्या ठिकाणी दिले. बोर्डाने धंदाच केला. कॉलेज उघडायचं असेल, इंजिनिअरिंगचं असेल, मेडिकलचं असेल किंवा आर्किटेक्चरचा असेल किंवा इतर कुठल्याही असे असेल, तुम्ही आमच्याकडे या, फिया भरा, आम्ही त्याच्यामध्ये सगळं बघू, तपासू. आमच्या ऑनलाईनच्या बाहेरच्या फिया मिळाल्या तर तुम्हाला मान्यता, नाही तर मान्यता नाही. तेव्हा शिक्षण हे गरजेप्रमाणे जे पूर्वी होतं ते शिक्षण गरजेप्रमाणे त्या ठिकाणी राहिलं नाही, तर त्या शिक्षणाचं बाजारी स्वरूप झालं, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांमधलं प्रचंड मोठं असणारं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी सुरुवात झाली. या कॉम्पिटिशन मध्ये जो वेल ऑफ होता, शहरी होता, ज्याच्याकडे पैसा होता, ज्याच्याकडे जात होती, या सगळ्यांनी फायदा घेतला. आणि आज आपल्याला असणारं दिसतंय की ओबीसी असेल, बीजेएनटी असेल, एससी असेल, ट्रायबल असेल, हा या सेंट्रलाइज एक्झामिनेशन मध्ये मागे पडायला लागला, अशी असणारी परिस्थिती आहे. 42च्या घटनेच्या अगोदर आपण जर पाहिलं तर सर्वसामान्यपणे 40-42% हा जो गरीब विद्यार्थी आहे, मग तो सवर्णामधला सुद्धा गरीब विद्यार्थी असेल, त्याला स्टेट एज्युकेशन असल्यामुळे त्याला ऍडमिशन मिळायचं, अशी असणारी परिस्थिती आहे. पण हे सेंट्रलाइज एक्झामिनेशन झाल्यानंतर हा जो निग्लेक्टेड क्लास आहे, वंचित वर्ग जो आहे, मग तो एससी मधला असेल, ट्रायबल मधला असेल, ओबीसी मधला असेल, बीजेएमटी मधला असेल किंवा सवर्णामधला गरीब विद्यार्थी असेल, या सगळ्यांचं पर्सेंटेज हे 15% कमी आला, अशी परिस्थिती आहे. तेव्हा सेंट्रलाइज एक्झामिनेशन या समाज व्यवस्थेच्या फायद्याच्या नाही. ज्यावेळेस इथे असणारं एसएससी बोर्डच्या परीक्षा जाऊन एक वेगळी परीक्षा घेण्याचं धोरण आखलं होतं, त्याही वेळेस आम्ही असणारं सांगितलं होतं आणि आंदोलन केलं होतं की हे योग्य नाही. बोर्डाची तपासण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि तुम्ही असणारं जे सेंट्रलाइज, म्हणजे त्यावेळेस राज्यापुरतं सेंट्रलाइज करण्यात होतं,
ते जे तुम्ही असताना करताय हे दोन डिफरंट आहेत. आणि म्हणून जो नीट मध्ये पहिला आलेला विद्यार्थी आपल्याला दिसतोय किंवा राज्याच्या सेंट्रलाइज एक्झामिनेशन मध्ये पहिला आलेला असताना दिसतोय, तोच एसएससी बोर्डामध्ये आपल्याला असताना हजाराच्या खाली होता अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा जो बोर्डामध्ये पहिला आला होता, पहिले 10 आले होते, 100 आले होते, त्याच्यापैकी 2 किंवा 3% 2 किंवा 3च हे त्या सेंट्रलाइज एक्झामिनेशन महाराष्ट्राच्या दिसत होते अशी असणारी परिस्थिती आहे. शिक्षणाला सेंट्रलाइज करून पूर्णपणे कमर्शियलाइज केलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. आपण या सेंट्रलाइज एक्झामिनेशन उत्तीर्ण झालो पाहिजे म्हणून आपण बघत असाल की क्लासेसचं जाळं हे वाढायला लागलंय. आज क्लासेसचं जाळं आपण जर बघितलं तर ते एससी एसटी ओबीसी गरीब सवर्णामधला असणारा विद्यार्थी याला न परवडणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून नॉलेज हे जे शार्पनिंग झालं पाहिजे, हे नॉलेज शार्पनिंग न झाल्यामुळे हा पुन्हा त्या लिस्ट मधून बाहेर पडला. पण इंडस्ट्री म्हणून आपण असताना या क्लासेसची बघितली तर महाराष्ट्रामधलीच इंडस्ट्री आणि देशभराची इंडस्ट्री आपण बघितली तर ही किमान 50,000 कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. बरं, ही 50,000 कोटीची जी आहे ती नीट सारख्या सेंट्रलाइज एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी जाते अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरा इफेक्ट आपल्याला असताना दिसतोय की जो मी माझ्या कॉलेजच्या वेळेस बघितला होता की आज जी इंटेन्स कॉम्पिटिशन दिसते ती माझ्या काळामध्ये इंटेन्स कॉम्पिटिशन नव्हती. याचं कारण की स्टेट एज्युकेशन असल्यामुळे आपल्याला किती विद्यार्थ्यांची सोय करावी लागेल ज्याच्या संदर्भातला आराखडा केला जात होता आणि त्या प्रमाणात नवीन कॉलेजेस त्या ठिकाणी येत होती अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आरक्षण असेल किंवा नसेल, तुमच्याकडे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन मिळत होतं अशी परिस्थिती आहे. पण ही सेंट्रलाइज परीक्षा झाल्यानंतर आणि सेंट्रलाइज मान्यता झाल्यामुळे कॉलेजेस नवीन ओपन झाले नाहीत, विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यामुळे एक नवीन पुन्हा व्यवस्था सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ती म्हणजे की इथं आपल्याला ऍडमिशन नाही म्हणून जगामध्ये आपल्याला कुठे ऍडमिशन मिळेल याचा शोध व्हायला लागला. आणि भारतातून कमीत कमी दरवर्षी 10 ते 12 लाख विद्यार्थी हा परदेशात शिकायला जायला लागला अशी परिस्थिती आहे. एका वर्षाचा या विद्यार्थ्यांचा किंवा 5 वर्ष या विद्यार्थ्यांचा खर्च आपण असताना पाहिला तो 60 ते 70 लाखाचा खर्च आहे अशी परिस्थिती आहे. आणि 2 लाख विद्यार्थी आपण मी नुसतं नॉमिनल धरतोय, तिथे 12 लाखाचं धरत नाही, 2 लाख विद्यार्थी आपण नॉमिनल धरले आणि त्यांचे 60 लाख पर विद्यार्थी आपण असं पाहिलं तर कमीत कमी भारताकडून $2 बिलियन 2 बिलियन हे परदेशी फ्लाइट होतो पैशाचा एकाच कारणासाठी की शिक्षण हे सेंट्रलाइज झालं. सेंटरनी कॉलेजेस ओपन करण्यासाठी पैसे दिले नाही, शिक्षण आता आमच्या हातामध्ये राहिलं नाही म्हणून राज्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही. आणि म्हणून जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस निघाले तेवढेच आपल्याला दिसतात, राज्याचे कॉलेज दिसत नाही तशी परिस्थिती आहे. वेळ आता आलेली आहे की या
सेंट्रलाइज एक्झामिनेशन मुळे आपण क्वालिफाय झालो पाहिजे आणि मग ते क्वालिफाय करण्यासाठी पाहिजे ते हातखंड त्या ठिकाणी वापरल्या जातात तशी परिस्थिती आहे. यावर्षी आपण असणारा नीटचा पेपर फुटलेला बघितला. महाराष्ट्रामधला असा टेटचा असणारा पेपर फुटलेला आपण बघितला. इतर राज्यांमध्ये सुद्धा आपण असणारा बघितलेला अशी परिस्थिती आहे. आणि त्यातून यंगर जनरेशनचा आंदोलन सुद्धा आपण असं या ठिकाणी पाहिलेलं आहे. एकंदरीत सेंट्रलाइज एक्झामिनेशन केल्यामुळे त्या कंट्रोलच्या बाहेर गेलेले आहेत, त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येत नाही. आणि म्हणून आज पूर्णपणे देशाची व्यवस्था ही अडचणीत आली आहे अशी परिस्थिती आहे. आम्ही असणारा हा डिबेट करू इच्छितोय आणि इतर पक्षाने त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. विशेष करून सत्ताधारी बीजेपी जी आहे त्यांनी असणारे याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे की आज सेंट्रलाइज एज्युकेशन करण्याची गरज आहे. की जुनी संविधान स्थापन झालं 1950 ला, शिक्षण हा राज्याचा विषय होता, तेव्हा शिक्षण हा राज्याचाच विषय राहिला पाहिजे का, याचा डिबेट आम्ही असताना करू इच्छितो. राजकीय पक्ष असतील, स्टुडंट्स विंग असतील, वेगवेगळ्या पक्षांच्या किंवा इंडिपेंडेंट, यांनी ह्या चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे. आणि एकदा का लक्षात आलं की ही सेंट्रलाइज परीक्षा देशाच्या आणि सामान्य विद्यार्थ्यांच्या हिताची नाही, त्यावेळेस केंद्र शासन मान्य करणार असेल तर आंदोलन होणार नाही, पण केंद्र शासन मान्य करणार नसेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं असणारं आव्हान आहे, राजकीय पक्षांना आव्हान आहे की आपण हे आंदोलन शिक्षण डिसेंट्रलाइज करण्यासाठी आपण सुरुवात केलं पाहिजे. चर्चेच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न पुन्हा या ठिकाणी उपस्थित करतोय. राजकीय पक्ष आणि संघटना याच्यामध्ये सहभाग होतील असं मी अपेक्षा बाळगून आपण आता विचार. सर, तुम्ही आता जसं म्हणालात, तुम्हाला असं वाटतं का की हा विषय पुन्हा एकदा राज्याकडे आल्यानंतर सगळी परिस्थिती निवळून जाईल? कारण ज्या वेळेला राज्यांमध्ये या परीक्षा, कारण असं होत होतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेलं आहे असं आपण म्हणतो, तिथल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी इतर राज्यातली मुलं मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन ऍडमिशन मिळवत होती. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेनाशी झाली. त्यातून हे सेंट्रलाइज सगळी पद्धत उभी राहिली असं म्हटलं जातं. नाही, मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की 42 घटना दुरुस्ती आपण जर पाहिली तर ही 80च्या अगोदरची. जे काही धोरण आपल्याकडे आलं 10+90, म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोघांनीही पहिल्यांदा ती सिस्टम उभी केली की राज्याचं बजेट आम्हाला असणारं वाढलेल्या विद्यार्थ्यांवरती खर्च करणं शक्य नाही, म्हणून त्यांनी असणारं एक संस्थेने कर्नाटकमध्ये सुरुवात केलं आणि महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील यांनी असणारं सुरुवात केलं. ते म्हणजे 10+90. हे धोरण असं होतं की 10% मॅनेजमेंट कोटा आणि 90% हे गव्हर्नमेंट कोटा. तुम्ही 10% कसे भरायचे हे संस्थेने भरायचे, पण उरलेले 90% जे आहेत, हे उरलेले 90% महाराष्ट्र शासन भरेल आणि त्यांना ज्या फिया भराव्या लागतील, शासन चालवणारे कॉलेजेस जे आहेत त्यांना ज्या फिया भराव्या लागतील त्याच त्यांना भराव्या लागतील, हे धोरण होतं. कर्नाटक महाराष्ट्राचं हे धोरण नंतर पण इतर राज्यांनी स्वीकारलं आणि इतर राज्यांमध्ये स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातलेच आपले असणारे पीए इनामदार, की ज्यांची पुण्यामध्ये असणारं संस्था आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली.
ती म्हणजे तिचा मूळ गाभा त्या याचिकेचा हा होता की आम्ही मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहोत आणि मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन असल्यामुळे आम्हाला रिक्रुटमेंटचे जे नियम आहेत ते लागू करू नये असं त्यांनी असताना त्यांची याचिका होती. कोर्टाने ती याचिका जी आहे तिचं कन्व्हर्जन केलं, 11 जजेस बेंचकडे पाठवलं आणि 11 जजेस बेंचकडे पाठवून एक प्रश्न उपस्थित केला की वाय सम स्टुडंट शुड पे फॉर ऑल दी स्टुडंट्स. म्हणजे मोजक्या विद्यार्थ्याने उरलेल्या विद्यार्थ्यांची का फीस भरावी अशी असणारी परिस्थिती होती. त्याच्यामध्ये निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की हे इक्वालिटीच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे ती सिस्टम त्यांनी असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून त्यांनी ती रद्द केली आणि त्यातून प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनना ऍडमिशनचे अधिकार मिळाले अशी परिस्थिती आहे आणि फी घालण्यासाठी त्यांनी असताना युजीसी न वापरता म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऍक्ट न वापरता सुप्रीम कोर्टाने जजेसची कमिटी करून ते फीस ते त्या कॉलेजेसच्या फीस फिक्स करतील अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे स्टेटचा इंटरेस्ट शिक्षणामधला हा कमी झाला आणि आपण असताना बघताय की विद्यार्थी अधिक आणि संस्था म्हणजे सीट्स कमी अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचं कारण मी अगोदरच्या विवेचनामध्ये आपल्याला केलेलं आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये लक्षात घेता आपण जो विचारलेला आहे की इथे राज्याच्या विद्यार्थ्यांवरती असणारा परिणाम होईल का? मी असं म्हणेन की सुप्रीम कोर्टाचा 11 जजेसचा निर्णय येण्या अगोदर राज्याच्या विद्यार्थ्यांवरती काहीही नुकसान नव्हतं किंवा डावलल्या जात नव्हतं. कारण का त्यावेळेस डोमिसाईल हा इश्यू फार मोठा त्यावेळेसचा होता. पण हा निर्णय झाल्यानंतर ज्यावेळेस ज्यावेळेस असताना संस्थांना विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्याचा अधिकार आला त्यावेळेस मग हु पेड दी हायेस्ट अशा रीतीचा फॉर्म्युला निघाला आणि बाहेर ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी असणारं ऍडमिशन घेतलं अशी परिस्थिती आहे. पण जर त्या काळात जर आपण बघितलं तर तुम्ही ज्या काळाचा उल्लेख केला त्यावेळेचे जे काही राजकारणी होते पुढे त्यातलेच बरेचसे राजकारणी हे शिक्षण सम्राट झाले. आताची जी परिस्थिती आहे खासगी कॉलेज आणि सरकारी कॉलेज जी अगदीच खूपच कमी प्रमाणात आहे. हा जो आता काय म्हणतात असमतोल निर्माण झालेला आहे. या असमतोलाला तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की डिसेंट्रलाइज केलं पाहिजे, कशा पद्धतीनं ते डिसेंट्रलाइज करून त्याचा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की मी मगाशी असताना म्हणालो की किती निधी किंवा फायनान्स हा देशाच्या बाहेर जातोय. तो असणारा लगभग माझ्या माहितीप्रमाणे असणारा $2 बिलियन एवढा निधी जातोय. म्हणजे असणारा सर्वसाधारणपणे ज्याला आपल्याला म्हणता येईल की 20,000 कोटी हा शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर चालले. उद्या डिसेंट्रलाइज झाला आणि पुन्हा शिक्षण हा राज्याचा विषय आला तर शासनाच्या हे लक्षात येतं की हा जो शिक्षण घेण्यामध्ये इंटरेस्ट राहील आणि तो शिक्षण घेण्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे फॉरेन एक्सचेंज वरती आज जो बोजा होते तो होणार नाही. पण त्याच्याच बरोबर इथे असताना राज्यामधलं एम्प्लॉयमेंट वाढू शकते हे आपण लक्षात घ्या. टीचर्सचं एम्प्लॉयमेंट वाढतं, नॉन टीचिंग स्टाफचं एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी वाढतं आणि त्याच्याच बरोबर लागणारा स्टाफ जो आहे त्याचं असणारं एम्प्लॉयमेंट या ठिकाणी वाढतं. म्हणजे फक्त सेंट्रलाइज एक्झामिनेशन केल्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढण्याची असणारी जी राज्याला संधी आहे ती संधी गेलेली आहे आणि राज्य केंद्र ती संधी करत नसल्यामुळे आज देशाच्या फायनान्शियल बर्डनवरती सुद्धा मोठा बोजा पडतोय अशी परिस्थिती आहे. सर, कॉर्पोरेट जनता पार्टीचा ज्या पद्धतीने सोशल मीडियावर झालं त्याच्यानंतर आता आरक्षण हटावं अशी एक चळवळ आता सोशल मीडियावर उभी राहते. मला वाटतं मी याच्यावरती येतो नंतर आपण त्याच्यावरती
नाही, परंतु तुम्ही जे विकेंद्रीकरण करायचं म्हणताय, त्या अगोदर विकेंद्रीकरण होतं, पुन्हा काँग्रेसने 42 ची घटना दुरुस्ती केली. परंतु विकेंद्रीकरण केल्यामुळं हे जे काही परीक्षांमध्ये हे सगळे जे घोळ आहेत, हे कमी होतील याचा काय खात्री काय? मी असं म्हणतो की असणारं हे केंद्रीकरण होण्याच्या अगोदर विकेंद्रीकरण होतं. त्या विकेंद्रीकरणामध्ये एखादा तरी आपल्याला इन्सिडेंट दिसतोय का की 11वीचा जुन्या जुन्या काळातला 11वीचा असेल, आत्ताच्या काळातला 10वीचा आणि 12वीचा पेपर फुटलेला आपण कधी ऐकलेला आहे का? तर नाही. युनिव्हर्सिटी एक्झाम कंडक्ट करते. त्या युनिव्हर्सिटीचे पेपर्स फुटलेले आपण कधी ऐकलेले आहेत का? नाही. ज्या पद्धतीने आत्ता असताना आरोप केला जातात आहेत, की पेपर तपासल्याच जात नाही आणि कुठेच सिस्टम नाही की त्याची असणारी पेपर तपासणी होऊ शकते. त्या काळामध्ये युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन होत असल्यामुळे त्याचं रिव्हॅल्युएशन होत होतं आणि विद्यार्थ्याला समाधान होत होतं. त्याच्यामुळे मी असं मानतोय की डिसेंट्रलायझेशन आम्ही त्याही वेळेस म्हणत होतो. आज मी असं म्हणेन की जंतर मंतरच्या आंदोलनानंतर हा इश्यू पुन्हा फोरफ्रंट वरती आलेला आहे. तेव्हा सर्वच राजकीय पक्षाने या इश्यूवरती आपली मतं मांडली पाहिजेत असं मी त्या ठिकाणी म्हणणार. पण हे मगाशी जसं प्रणाली म्हणलं, शिक्षण सम्राट जे झालेले आहेत आता जगभर, तर ते हे होऊ देत. माझं म्हणणं असं आहे की इथे ते होतील की न होतील याच्यापेक्षा एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार असेल तर कुठल्याही राजकीय पक्षाला सत्ता मिळते ह्याची त्यांना जाणीव आहे. त्याच्यामुळे ते असणारं या शिक्षण सम्राटांचं विचार करतील असं मला वाटत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आज प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये मेडिकल हॉस्पिटल आहे. त्याला फक्त तुम्हाला असणारं आत्ताच्या ह्याच्यामध्ये मेडिकल कॉलेजची बिल्डिंग बांधून द्यायची आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण आहे. स्टाफ तुम्हाला असताना पुन्हा तिथे मिळतो आणि इक्विपमेंट्स जे आहेत, ऑपरेशन थिएटर असल्यामुळे ते इक्विपमेंट तुमच्याकडे सगळ्याच आहेत. त्याच्यामुळे फार इन्व्हेस्टमेंट नाही. फक्त असणारा स्टेटचा इंटरेस्ट पुन्हा एज्युकेशन मध्ये आणला पाहिजे एवढंच फक्त पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. नाही, माझ्या अंदाजात मीच पहिली ती बातमी फुटली होती की गुजरात मधला म्हणजे सेकंड टाइम नीटची पेपर जो घेतला होता तो फुटला गेला. तो मी याच ऑफिस मधनं असणारा आरोप केला होता, पण त्यावेळेस तुम्ही लोकांनी म्हणजे तुमच्या मालकांनी कॅरी केलं नाही. काय सादर करण्यात आता काय, आता त्याच्यामधल्या परीक्षा संपल्याचं पोरं सिलेक्टिव्ह व्हायला लागली आहे. त्याच्यामुळे मला डिस्टर्ब करायचं नाही आता. सर, इतर प्रश्न घ्यायचे? हे अगोदर जाऊ द्या ना, मग उद्या घेऊ आपण. उद्या मी आहे. आम्ही सर ते